नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी 10 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान तुम्हाला सावध राहायचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की ती चुकूनही कोणाला तुम्ही सांगू नका. कुंभ राशीच्या लोकांना संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल, कारण ही एक गुप्त बातमी घेऊन आली आहे. 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 पर्यंत संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ही लॉटरी जिंकली आहे, परंतु तुम्ही हुशारकी मारू नका. आज हा व्हिडिओ अगदी बारकाईने बघा. तुमच्या घरातील कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण ते सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचं हे सर्वनाश करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नाही. त्यामुळे शांत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट लिहिली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी एक व्हिडिओ तुम्हाला असे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जी तुम्हाला रातोरात करोडपतीसुद्धा बनवणार आहे. दैनंदिन जीवन म्हणजेच की दैवी जीवन हे खूप बदलणार आहे. म्हणूनच मित्रांनो, आता तुम्हाला या 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. तुमच्या जीवनामध्ये गेल्या वर्षापासून तुमचं जीवन हे खूप दुःखानं भरलेलं आहे. खूप वर्षापासून जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलटं होतं. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केला असेल त्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळत नाहीत. आयुष्यात असा खूप त्रास झाला आहे. तुमच्या आयुष्यात अनेक दुःखसुद्धा आले आहेत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत त्या तुम्हाला समजू शकल्या नाहीत. अचानक असं कसं घडायला नको होतं. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागवू नका. मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व ज्या समस्या आहेत त्या मिटवणार आहे. होय मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आले आहे. तुमचं आयुष्य हे खूप दुःखानं भरलेलं होतं. तुम्ही खूप रडत आहात. होय, पण तुम्हाला कोणीही साथ दिली नाही. तुमच्यासोबत मध्ये कोणीही उभा राहिलं नाही. तुम्हाला स्वतःचे म्हणून कोणी स्वीकारलं नाही. आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. असा विचार तुमच्या अनेक वेळा मनात आला असेल. पण की हा शत्रू कोण आहे, म्हणजेच की माझे नातेवाईक असावा की हा माझा मित्र सदस्य कोणी असावा. मी ते माझ्याबद्दल विचार करत असेल तर मी कधी तो मोठा शत्रूसुद्धा लपलेला असू शकतो यामध्ये. त्यामुळे आपण आता बघणार आहोत की हा असा कोणता शत्रू आहे तो लपलेला आहे तुमच्या आसपासमध्ये, आणि हेच तुमच्या जीवनामध्ये घडते. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणतीही मकर राशीचा व्यक्ती तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू आहे. होय मित्रांनो, आणि धनु राशीचा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या लोकांपासून लांब राहायचं आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटसुद्धा आणणार आहे आहे. पण मित्रांनो, तुम्ही तुमचं कर्तृत्व हे चांगले ठेवलं पाहिजे, कारण कर्मदाता हे भगवान शनिदेव आहेत. नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. मित्रांनो, कोणीतरी सत्य सांगितले आहे की देव देतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो, आणि आता हे शनिदेव तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत. होय मित्रांनो, तर माणसाचे फक्त चांगले कर्मच आपल्याबरोबर येते, आणि तुमचे चांगले कर्मच तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवून जातात. आणि तुमचं काय चाललं आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला तुमचे जीवन हे आनंदाने भरायचं आहे. देवाला तुमच्या सर्व दुःखांवर मात करायची आहे. तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्या आयुष्यात असे कसे घडले आहे. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यात खूप पैसासुद्धा येणार आहे. गेल्या काही वर्षात तुमचे खूप चांगले झाले आहे, पण अडचण अशी आहे की तुम्ही तुमचे असलेले पैसे हे थांबवले नाहीत. होय मित्रांनो, कारण तुमच्याकडे जो पैसा आला आहे तुम्ही तो वेगवेगळ्या मार्गाने वाटून टाकला आहे. तुम्ही कमवलेला पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभा राहू शकला नाही. तो पैसा तुमच्यापासून एक प्रकारे दूर गेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थसुद्धा झाला आहात. त्यामुळे काही अडचणी आल्या आहेत. अशा अडचणी दूर करण्यासाठी आपण बघणार आहोत. तुमच्या आयुष्यात पण आता सर्व पैसा येईल, आनंद येईल आणि सर्व गोष्टी पूर्ण होतील. ह्याचा स्वप्नातही तुम्ही कधी विचार केला नव्हता. तो पैसा तुमच्या पाठीशी उभा राहील.
पण ते समजून घ्यायचं आहे की याबद्दल तुम्हाला म्हणजेच की कोणीही समजून जायचं नाही. या गोष्टीचा जितका तुम्ही गुप्तता ठेवता येईल तितकी तुम्हाला गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदीसुद्धा होऊ शकत नाहीत. हे खरं आहे मित्रांनो. जर तुम्ही कधीच मनाने तुमच्या दुःखी राहिला तर तुम्ही कधी आनंदी नाही होणार. कारण हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद शोधायला शिका. मग आनंद घ्यायला आणि आनंद व्हायला वेळ लागत नाही जीवनाचा. अशा प्रकारे तुमचं जीवन आनंदी होऊन जाईल. पण मग कशाला तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनात कशा समस्या आहेत, परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा क्षणार्धात तुमच्या आनंदाकडे वळतात. कारण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे, परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही. आणि आता आम्ही तुम्हाला या लोकांची सत्यता सांगितली आहे. लोकांनी स्वतःला ओळखले आहे. आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि लोकांपासून लांब राहा, तर तुमचे जीवन अशा प्रकारे सुधरेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.